नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची बातमी खोटी, त्यामुळे राजकीय समीकरण जुळवू नये, मंत्री संजय शिरसाट यांचं प्रतिपादन। तर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना चोरून भेटण्याची आवश्यकता नाही, शिवसेना नेते अंबादास दानवे यांचं पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण। तर अर्थसंकल्पात दुरुस्ती व वाढ करण्याचं सर्व मते महापौरांकडे अधिकार, अर्थसंकल्पीय सभेत सखोल मंथनसह कविता शेरो शायरींनी संपन्न। आता बघूया सविस्तर बातम्या। उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची जी बातमी आहे त्यामध्ये विश्वासार्ह नाहीये, असं प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलं असून राजकारणांमध्ये त्याच्यामुळे काही नवीन समीकरण जुळतंय का असं मानायला आम्ही तयार नसल्याचं प्रतिपादन देखील त्यांनी केलंय। उद्धव ठाकरेंनी रात्री वर्षावर भेट घेतली अशी जी काही बातमी येते, मला वाटतं ही बातमी तेवढी विश्वासार्ह तर त्याच्यात नाही आहे। आजकाल एवढे माध्यम आहेत, एवढं सर्व आहे, रात्री गळाभेट घ्यायचं काही कारणच नाही आहे आणि भेटायचंच असेल तर ते कधीही भेटले असते, परंतु राजकारणामध्ये त्याच्यामुळं काहीतरी नवीन काहीतरी समीकरण जुळतंय असं मानायला आम्ही तयार नाही। म्हणून त्या भेटीला एवढं भेट झाली या म्हणण्यामध्ये तर तेवढं तथ्य नाही। सर, परभणी खासदार आहेत संजय जाधव यांनी ठाकरेंची शिवसेना सोडण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे। संजय जाधवांनी शिवसेना भवनातल्या बैठकीला दांडी मारली, दरम्यान जाणाऱ्यांना जाऊ द्या असा कानमंत्र उद्धव ठाकरेंनी या बैठकीत दिला आहे। संजय जाधवने त्याच्यावर स्पष्टीकरण केले की त्याच्या घरी काही लग्न वगैरे होतं, परंतु यामुळे एक गोष्ट निश्चित झालेली आहे की उबाटाने बोलवलेल्या बैठकीला अनेक जण ॲबसेंट यासाठी राहतात की आता त्यांचं मन तिथं रमत नाही। निश्चित काहीतरी घडामोडी याच्या मागे असतील हे नाकारता येत नाही। नसता उबाटांनी जे जात आहेत त्यांना जाऊ द्या इथपर्यंत त्यांनी बोललं नसतं। म्हणून असा अंदाज लावायला हरकत नाही की आता उबाटामध्ये फाटफुटीचे जे काही तंत्र आहे ते आता अत्यंत जवळ आलेलं आहे, लवकरच याच्यात फूट पडेल असं दिसतंय, परंतु नेमका आतील संघर्षाला कारणीभूत कोण आहे हे सुद्धा उबाटाच्या नेत्याने पाहिलं पाहिजे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना चोरून भेटण्याची आवश्यकता नाहीये, उद्धव ठाकरे चोरून भेटू शकत नाही असं स्पष्टीकरण शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे। मला असं वाटतं काल या विषयावर सुस्पष्टपणे भूमिका मांडली गेली आहे आणि ज्या अर्थी देवेंद्रजी फडणवीस म्हटले भेट झाली नाही आणि देवेंद्रजी फडणवीस किंवा उद्धवजी ठाकरे साहेबांना भेटायचं असेल तर त्यांना चोरून लपून भेटण्याची काही आवश्यकता नाही। राजरोसपणे भेटले तरी मला असं वाटत नाही की काही गोष्टी त्याच्यातून काय होणार आहे, म्हणजे त्याच्यातून चोरून लपून उद्धवजी ठाकरे आणि ठाकरे तर कधीच असे चोरून लपून भेटणार नाही, एवढं मी तुम्हाला शुअरिटीने सांगतो। त्यामुळे अशा भेटीच्या बातमीला कोणताही अर्थ नाही। परभणीचे खासदार संजय जाधव त्यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे संजय जाधव, परंतु संजय जाधवांनी शिवसेना भवनात त्या बैठकीला दांडी मारली, दरम्यान जाणाऱ्यांना जाऊ द्या असा कानमंत्र उद्धव ठाकरेंनी या बैठकीत दिला आहे असं म्हणाले। असं काही नाही, मी त्या बैठकीत होतो, संजय जाधव नव्हते, त्यांनी तशा पद्धतीनं फोन करून मला स्वतःला कळवलेलं, कोणाचं तरी लग्न हळदीचा कार्यक्रम म्हणून मी येऊ शकत नाही, समजा नसेल आली तरी त्याच्यामुळं लगेच शितावून भाताची परीक्षा करण्याची गरज नाही, त्यांनी शिवसेनेसोबत असल्याचं सुस्पष्टपणे सांगितलेलं आहे। अशा चर्चा शिवसेना सोडण्याच्या खासदारांच्या विषयी मागच्या 2 वर्षापासून निवडून आल्यापासून सतत येत असतात, त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की असं काही होईल। आता राज्य सरकार शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याची शक्यता आहे, कर्जमाफीचा निर्णय होऊ शकतो, व्हावा अशी शेतकऱ्यांची भावना आहे आणि सरसकट हातभारा कोरा करावा अशा प्रकारची भावना आहे।
लाख, 2 लाख, 5 लाख, 3 लाख, 4 लाख, 3.5 लाख करण्यापेक्षा सरसकट सातबारा कोरा व्हावा अशा प्रकारची शेतकऱ्यांची इच्छा आहे. उगाच मलम लावून काही होणार नाही. संपूर्णपणे सातबारा कोरा व्हावा अशा प्रकारची भावना शेतकऱ्यांची असल्यामुळे मला असं वाटतं राज्य सरकारने तशी पावलं उचलावीत. महानगरपालिकेच्या स्थायी समितीकडून मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पावरती चर्चा करण्यासाठी अर्थसंकल्पीय बैठकीत विकास कामांसाठी सर्व प्रभागात समान निधीची तरतूद करण्याची मागणी करत यांचा सर्वस्वी अधिकार महापौरांकडे सर्वसंमतीने दिलाय. ही सभा कविता शेरो शायरींनी सभा गाजली आहे. स्थायी समिती सभापती अनिल मकरी यांनी 2025-26 व 27 या वार्षिक वर्षाचा बजेट सर्वसाधारण सभेत मांडला होता. या बजेटवरती अभ्यास करण्यासाठी सर्व सदस्यांनी वेळ मागितला होता. त्याप्रमाणे महापौर समीर राजूरकर यांनी सोमवारी 27 एप्रिल रोजी विशेष अर्थसंकल्पीय बैठकीचे अर्थसंकल्पावरती सूचना प्रश्न मांडण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. यावर विरोधक टीका तर सत्ताधारी सर्वसमावेशक अर्थसंकल्प असल्याचं मनोगत व्यक्त केलं. स्थायी समिती सभापती यांनी सादर केलेल्या बजेटमध्ये सत्ताधारी नगरसेवकांच्या प्रभागातच निधी उपलब्ध होत असल्याचा आरोप विरोधकांनी सभेच्या सुरुवातीपासूनच केला होता. तर सत्ताधारी यांनी सभापती अनिल मकरे यांना अभिनंदन करत सर्वांगीण कामाचा सर्वसमावेशक असलेला बजेट असल्याचं सत्ताधारी नगरसेवक यांनी म्हटलं. या अर्थसंकल्पीय बैठकीत नगरसेवकांनी आपल्या सूचना आणि मागण्या मांडत असताना कविता आणि शेरोशायरीमधून व्यक्त केल्या. ज्या प्रभागातून वसुली जास्त त्या प्रभागात निधी जास्त अशी मागणी सुद्धा काही सदस्यांनी केल्या. या अर्थसंकल्पात सर्व शहरातील नगरसेवकांचा प्रभागाचा व विकास कामांचा समावेश करावा अशा सूचना करत त्यात बदल दुरुस्ती करण्याचे सर्व अधिकारी सर्वानुमते महापौरांकडे दिलं असल्याचं अनुमोदन विरोधी व सत्ताधारी यांनी दिली आहेत. सदस्याचं मी अभिनंदन करतो, कारण की पुढचं वर्षभर या अर्थसंकल्पाच्या पुस्तकावरच आपल्याला सगळ्यांना आपापल्या भागाचा विकास करायचा आहे. आणि आज सकाळपासून खूप कविता आल्या, खूप शेर आल्या आणि त्याच्यानंतर शायरी आली आणि उपमहापौर साहेबांनी त्या मंदिराचा कळस केला, म्हणून मलाही आता राहवलं नाही. मी कवी दुष्यंत कुमार साहेबांच्या 2 ओळी आपल्या समोर ठेवतो. सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए. काही समितीकडे सादर केलेले अंदाजपत्रक हे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 99 आवश्यक असलेल्या गोष्टीच्या अधीन राहून अर्थसंकल्पीय अंदाज आवश्यकतेनुसार बदल आणि दुरुस्ती कलम 100 करून स्वीकृत करण्यात येते. एक मिनिट थोडं मेरा पूरा होऊन दे. मैंने तुम्हाला सुना विरोधी पक्षनेते साहेब कंक्लूड करू दे. खाली बसा. तब मैंने बात नहीं किया. बरं चला कंक्लूड. मैं रील बनाता हूँ. अरे ठीक है कंक्लूड हो गया. जो लोग इस शहर में कुछ नाही मी आपल्याला विनंती करतो, आपण आता कंक्लूड कधी. तुम्ही शहराचे आयुक्त ठरवता, तुम्ही शहराचा महापौर कोण येते ठरवता. जुन्या सिटीमध्ये नाव नाही घेणार मी त्यांचं, कारण ते पण माझे मित्र आहे. त्यांच्याशिवाय त्यांना विचारल्याशिवाय कोण काही करणार नाही. ही दादागिरीची भाषा करून तुम्ही रील बनवता. अशी रील आम्ही बनवत नाही, अशी रील आम्ही बनवत नाही. कंक्लूड करा. आणि मला विशेष करून मला माझं नाव घेतलं म्हणून तुम्हाला सांगतो, मला रील स्टार नाही व्हायचंय, मला रिअल स्टार व्हायचंय की जे जनतेचे काम या ठिकाणी करत. रील स्टार नाही व्हायचं मला, त्याच्यामुळे माझ्या याची चिंता करू नका. आणि एवढे शेर या सभागृहात बोलले गेले, असं वाटत होतं सभागृह नाही कोणत्या शहरा शाळेचा मुशारा चालणारा आवाज आहे. एवढे शेर या सभागृहात बोलले गेले, तर आता तुम्ही पण एक शेर आहे का. आणि कंक्लूड करा. उंगलियां यूं ना सप्पे उठाया करो, उंगलियां यूं ना सप्पे उठाया करो, खर्च करने के पहले कमाया करो. हे बजेट साठी आहे. खर्च करने के पहले कमाया करो. जिंदगी क्या है खुद ही समझ जाओगे. बारिशों में पतंग उड़ाया करो. हम कहा हमारी मंजिल का. हम बोलो तो मैं अकेला नहीं, ये सब सामने बैठा वाले लोग. हम कहा हमारी मंजिल का, हमारे जैसे को मुंह मत लगाया करो. ये तुम्हारे लिए बहुत अच्छा इस जगह पे सीख देने की कोशिश मैं यहाँ कर रहा हूँ. और महापौर साहेब तुम्हाला विनंती आहे की हे बजेट बुक जे या ठिकाणी आलेलं आहे, या बजेट बुक मध्ये ज्या काही दुरुस्त्या सन्माननीय सदस्यांनी सुचवल्या त्या दुरुस्त्याचा अधिकार या ठिकाणी आपण स्वतःला घ्याव्यात. आणि या शहरामध्ये
ज्याला विकसित छत्रपती संभाजीनगर म्हणता येईल. अनेक लोक बोलताना म्हणतात नाम बदलने से क्या होता है, नाम बदलने से क्या होता है. आता त्या विषयात मी जाणार नाही, पण समझ में आएगा इसके आगे कि छत्रपती संभाजीनगर नाम होने के बाद इस शहर का कैसे विकास होता है. आणि तो विकास या ठिकाणी करण्यासाठी खऱ्या अर्थानं बजेटमध्ये आपण ज्या ज्या काही सूचना या ठिकाणी दिल्या असतील, जो काही शहराचा आपल्याला अभ्यास आहे, आपल्याला सगळाच अभ्यास चांगला आहे, आपल्याला उर्दूचा पण खूप अभ्यास आहे, त्याच्यामुळे यांनी बोललेल्या शेरोशायरीचा अर्थही तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळाला असेल. तर या शहराच्या विकासाच्या दृष्टीने जे काही कामं आपल्याला या ठिकाणी टाकायची अनेक कामाचा बापूर साहेब या पुस्तकामध्ये उल्लेख सुद्धा नाही. तर आपण स्वतः हे सगळे अधिकार आपल्याकडे घ्यावे. आपत्ती व्यवस्थापनाच्या मान्सूनपूर्व आढावा घेत असताना सद्यस्थिती येऊ घातलेल्या उष्णतेच्या लाटेचा प्रतिकार कसा करावा याबाबत यंत्रणांनी जनजागृती करावी. आरोग्य विभागाने सर्व राज्यस्तरीय आरोग्य संस्थेतील कक्ष उभारून सज्जता ठेवावी असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा GC यांनी दिले आहेत. तसेच संपर्क व समन्वयाची योजना तयार ठेवून संभाव्य आपत्तीच्या निवारणासाठी सर्व विभागांनी सज्ज राहावं असे निर्देश जिल्हाधिकारी गौडा यांनी आज सर्व यंत्रणांना दिले आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची आज मान्सून पूर्व तयारी आढावा बैठक पार पडली. जिल्हा नियोजन सभागृहामध्ये ही बैठक पार पडली. जिल्हाधिकारी विनय गौडा GC यांच्यासह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू PM, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विदाते, उपजिल्हाधिकारी सामान्य शाखा संगीता राठोड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कमलाकर मुदखेडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मारुती म्हस्के तसेच सर्व संबंधित यंत्रणा प्रमुख उपस्थित होते. आपत्तीच्या प्रसंगी बचाव कार्यामध्ये मदत करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे 5 बोटी, 195 लाईफ जॅकेट्स, 160 लाईफ बॉय, 215 बचाव साहित्य किट, 815 फोल्डिंगचे स्ट्रेचर, 815 बॉडी कव्हर बॅग्स, 132 सेफ हेल्मेट्स, 10 रेस्क्यू क्राफ्ट, आपत्कालीन प्रकाश योजनेचे 17 संच, 276 गम बूट जोडे, तात्पुरते उभारावयाचे 20 तंबू, 5 दुर्बिणी असं साहित्य असून जिल्ह्यात 79 ठिकाणी वीज अटकाव यंत्रणा बसवण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील 28 जणांनी स्कुबा डायव्हिंग तर 209 जणांना आपदा मित्र म्हणून प्रशिक्षण देण्यात आलंय. जिल्ह्यात 12 निवारा केंद्र आहे. जिल्हाधिकारी गौडा म्हणाले की पुराचा धोका संभवणारी गावे किंवा पुराच्या पाण्याने वेढली जाणारी गावांमध्ये जलशुद्धीकरणाची औषधी, साथरोगाची औषधे, अत्यावश्यक अन्नधान्य साठा इत्यादींची व्यवस्था करून ठेवावी. तसेच जिल्ह्यातील पुलांचा, धरणांच्या बांधाऱ्यांची, लहान मोठ्या तलावांची माहिती अद्ययावत करावी व देखभाल दुरुस्ती करून द्यावी. जिल्ह्याची सर्व विभागांची संपर्क व समन्वय व्यवस्था तयार करावी. प्रत्येक विभागाचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा येत्या 15 मे पर्यंत पूर्ण करावा. प्रत्येक विभागाचा 24/7 नियंत्रण कक्ष तयार करून कार्यान्वित करावा. सर्व ग्रामपातळीवरील अधिकाऱ्यांसह सर्व अधिकाऱ्यांनी मुख्यालयी थांबावे असे निर्देश जिल्हाधिकारी गौडा यांनी दिले आहेत. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. हॅलो, नमस्कार आमदार साहेब, मी पैसे वाढवा इन्व्हेस्टमेंट बँक मधून बोलतोय. आम्ही तुमचे पैसे 10 पटीने वाढवू शकतो. आम्ही तुम्हाला ग्रुप मध्ये ऍड केलंय आणि प्रूफ पण पाठवलंय, चेक करा. अय खूपच कमाल आहे. माझेही पैसे वाढवा. सर, ग्रुप मध्ये जे सांगतात ना ते करत जा तुम्ही. अच्छा, हा असं आहे तर मग. काळजी करू नका. ज्या नंबरवरून तुम्ही फोन केलाय ना त्या नंबरला ट्रेस करतील पोलीस 2 मिनिटात आणि पकडून तुम्हाला आत करतील. अरे सर, हे काय केलं? तुमच्यासारख्या सुशिक्षित माणसाला ही लोक एका अनोळखी बनावट इन्व्हेस्टमेंट ग्रुपचा मेंबर बनवून तुम्हाला फसवतात. आम्हाला फसवतात? हो, तुम्ही पण कोणताही अनोळखी इन्व्हेस्टमेंट ग्रुप जॉईन बिलकुल करू नका. आणि तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर फक्त सेबी अप्रूव्ड ऍप्स द्वारे. सायबर क्रिमिनल्स वापरून तुमच्या पैशांची हाव आणि घालतात तुमच्यावरच घाव. ही घटना घडल्यास त्वरित कॉल करा 1930 किंवा तुमची कंप्लेंट जी स्क्रीनवर वेबसाईट आहे www.cybercrime.gov.in वर तुम्ही नोंदवू शकता. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल
असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. मैम योर प्री अप्रूव्ड लोन. अच्छा, लॉटरी. इस लिंक पर क्लिक करते ही तुरंत पैसे मिल जाएंगे. बिल्कुल मैम. अरे वाह, मेरा पैसा डबल हो जाएगा. जी बिल्कुल मैम. जागिए मैडम, ये लुभावने और लालच भरे ऑफर्स ही हमारी कमजोरी है और इन साइबर अपराधियों की ताकत. आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं. सावधान रहें. ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं. नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. छत्रपती संभाजीनगर महापालिकेची प्रतिबंधी प्लास्टिक विरोधात धडक कारवाई सुरूच असून शहरात विविध छोट्या मोठ्या प्लास्टिक व्यावसायिकांच्या दुकानांवरती, गोडाऊनवरती धडक कारवाईमध्ये 2000 किलोपेक्षा जास्त प्लास्टिक जप्त करून 50,000 रुपये दंड वसूल केला जातोय. शहरातील स्वास्तिक प्लास्टिक, पुरुषोत्तम वाहिती, द्वारकाधीश ट्रेडर्स या नवीन मोठा जाधववाडी या भागातील प्रतिबंधित प्लास्टिक विक्रेत्यांवरती ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. गेल्या 3-4 दिवसांपासून चालू असलेल्या या कारवाईमध्ये आतापर्यंत 13,000 किलोपेक्षा जास्त प्लास्टिक जप्त करण्यात आलंय. शहरात सुरू असलेल्या सततच्या छापेमारीमुळे नियमभंग करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत शहराला प्लास्टिक मुक्त करण्यासाठी राबवण्यात येणारी कठोर व सातत्यपूर्ण मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून आज दिनांक 27 एप्रिल रोजी पुन्हा एकदा बेकायदेशीर प्लास्टिक साठा करणाऱ्या विक्रेत्यांवरती निर्णायक कारवाई करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेने आज शहरातील मध्यवर्ती नागरी मित्र पथकाद्वारे प्लास्टिक विक्रेत्यांवरती धडक कारवाई करून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आलाय. गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या या कारवाईमध्ये जवळपास 13,000 किलोपेक्षा जास्त एकल प्लास्टिक महापालिकेने जप्त करून त्याची विल्हेवाट लावली आहे, जेणेकरून ते प्लास्टिक परत वापरात येऊ नये. या कारवाईच्या धास्तीने शहरातील काही प्लास्टिक विक्रेत्यांनी स्वतःहून प्रतिबंधित प्लास्टिक घनकचरा व्यवस्थापन विभाग छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका येथे जमा केलाय. मोठ्या कारवायांचा धडाका कायम राहणार असून येत्या काही दिवसात शहरातील सर्व छोट्या मोठ्या व्यावसायिकांवरती महानगरपालिकेकडून शहरातील विविध भागांमध्ये अचानक छापेमारी करून हजारो किलो प्लास्टिक साठा जप्त करण्यात येणार आहे. या सातत्यपूर्ण कारवायांमुळे नियमभंग करणाऱ्या छोट्या मोठ्या सर्व व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून मनपाने आपली भूमिका अधिकच आक्रमक केली आहे. मनपा प्रशासनाचा स्पष्ट इशारा आहे की प्लास्टिक साठा विक्री किंवा वापर याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. नियमभंग आढळल्यास अचानक छापेमारी करून दंडात्मक कारवाई केली जाईल. आवश्यकतेनुसार साठा जप्ती, दंड आणि पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल. महापालिका आयुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी सांगितलंय की यानंतर सुद्धा शहरात प्रतिबंधित प्लास्टिक विक्रेते विरोधात नियमितपणे कारवाई करणे चालू राहणार आहे. तसेच नागरिकांमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकचा वापरावरती बंदी करण्याची जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच प्लास्टिक विक्रेत्या व्यावसायिकांना नागरिकांसाठी पर्याय उपलब्ध करून देण्याबाबत महापालिका मदत करणार आहे. तसेच जनजागृती करण्यात येणार आहे. शहरात प्रतिबंधित प्लास्टिकची वाहतूक व विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याने मनपायुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार व उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख नंदकिशोर भोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरी मित्र पथकाचे देविदास सुसर, बालाजी साबळे, पोपट सिसोदे, जयेश मगरे हे कर्मचारी त्यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली आहे. यावेळी या पथकाच्या सोबतीला घनकचरा व्यवस्थापन विभागाचे स्वच्छता अधिकारी अनिल जाधव तसेच स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर येथे सोमवार रोजी अनुसूचित जातीतील सर्व 59 घटक, विविध सामाजिक संघटना, आंबेडकरवादी कार्यकर्ते तसेच सर्वपक्षीय प्रतिनिधी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य, शिस्तबद्ध व ऐतिहासिक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांची उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आरक्षण बचावासाठी आपली ठाम भूमिका त्यांनी व्यक्त केली. या मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने विचाराधीन ठेवलेल्या अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाचा प्रस्ताव तात्काळ रद्द करावा ही मुख्य मागणी जोरदारपणे मांडण्यात आली आहे. मोर्चा संपल्यानंतर विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आलं. या मोर्चांमध्ये मोठ्या प्रमाणात तरुण, महिला व विविध समाज घटकांचा सहभाग दिसून आला. संपूर्ण मोर्चा शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.
मोर्चा समाप्तीपूर्वी आंबेडकरी चळवळीतील प्रमुख नेते कार्यकर्त्यांची भाषणे झाली. विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांना निवेदन सादर करताना समितीच्या वतीने शासनाला स्पष्ट इशारा देण्यात आलाय की घाईघाईने व अपूर्ण माहितीच्या आधारावरती उपवर्गीकरणाचा निर्णय घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. हा लढा केवळ आरक्षणाचा नसून सामाजिक न्याय, समता आणि स्वाभिमान टिकवण्याचा असल्याचंही यावेळी नमूद करण्यात आलं. या प्रसंगी दिनकर, ओंकार प्रकाश निकाळजे, ॲडव्होकेट रमेशभाई खंडागळे, रमेश गायकवाड, गौतम लांडगे, अमित भुईगळ, कृष्णा बनकर, बंडू कांबळे, राजू साबळे, विजय वाहुळ, राहुल साळवे, सचिन निकम, सतीश गायकवाड, पंडित बोर्डे, सुनील वाकेकर, जिल्हा परिषद सदस्य विद्या गायकवाड, विजय मगरे, लक्ष्मण हिवराळे, ॲडव्होकेट धनंजय बोर्डे, विशाल इंगळे, मनोज वाहुळ, नाना म्हस्के, प्रवीण जाधव, मिलिंद थोरे, संतोष भिंगारे, अफसर खान, विजय बचके, बाळू वाघमारे, बलराज दाभाडे, मेघानंद जाधव, पंकज बनसोडे, जयश्री शिर्के, खिल्लारे सर, अशोक वाघ, भीमसेन कांबळे आदी नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर महापालिकेने शहरातील पारंपरिक आठवडी बाजार बंद करण्याचा घेतलेल्या निर्णयाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सोमवार रोजी शहानूरवाडी येथील सोमवार बाजारात जोरदार जनआंदोलन करण्यात आलं. शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडलं. हातात विविध फलक, बॅनर घेत शिवसैनिकांनी महानगरपालिकेच्या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवला. आठवडी बाजार बंद करून संबंधित भूखंड खासगी बिल्डरांच्या खिशात घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. हा निर्णय सर्वसामान्य नागरिक आणि लहान विक्रेत्यांवरती अन्याय करणार आहे. भाजपच्या सत्तेखालील मनपा प्रशासन बिल्डरांना फायदा पोहोचवण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचा आरोप शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी यावेळी केला. या प्रसंगी शिवसेना उपनेते सुभाष पाटील, उपजिल्हा प्रमुख संतोष जेजूरकर, शहर प्रमुख बाळासाहेब थोरात, हरिभाऊ हिवाळे, ज्ञानेश्वर डांगे, दिग्विजय शेरखाने, प्रमोद ठेंगडे, गिरीश चपळगावकर, वीरभद्र गादगे, राहुल सोनवणे, नितीन पवार, गोरख सोनवणे, मंगेश भाले, सोमीनाथ नवपुते, सुधीर जाधव, सुरेश गायके, वसंत शर्मा, अजय चोपडे, शेख रब्बानी, दिनेश राजे भोसले, संजय हरणे, प्रितेश जयस्वाल, राजू पवार, शिवाजी ठेंगडे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. मागच्या काही दिवसापासून भारतीय जनता पार्टीची सत्ता संभाजीनगर महानगरपालिकेत आली. त्याचपासून भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी महानगरपालिकेत आणि त्यांचे जे नेते आहेत संभाजीनगरचे, हे सर्वसामान्य माणसाच्या पोटावर कशा पद्धतीनं पाय द्यायचा अशी भूमिका त्यांनी बिल्डरांना धार्जिनं धोरण त्यांचं सुरू झालेलं आहे. या ठिकाणी हा जो सोमवारचा बाजार आहे हा परंपरागत आहे. कित्येक वर्ष मी स्वतः 30-35 वर्षांनी फक्त हा बाजार भरतो. त्याच्या आधीपासून हा भरतो, कारण हा त्यावेळेस ग्रामीण भाग होता. ग्रामीण भागातले आजूबाजूचे, आता शहरातले सुद्धा या भागातले पट्ट्यातले लोक सोमवारचा बाजार करायला येतात. कारण या शहरामध्ये भाजी बाजार उपलब्ध नाही. महानगरपालिकेला त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे आणि म्हणून आज तिथं सोमवारचा बाजार भरतो, शुक्रवारचा भरतो, रविवारचा भरतो, गुरुवारचा भरतो. गुरुवारचा समजा छावणी कॅन्टोन्मेंटमध्ये, पण हे 3 महानगरपालिकेच्या क्षेत्रात आणि हे बाजार बंद करून हे भूखंड बिल्डरांच्या कशात घालण्याचा भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न आहे. या बाजारामध्ये किमान 200-300 लोक, ग्रामीण भागातले सर्वसामान्य लोक तिथं स्वतःचा व्यवसाय करतात. भाज्या आणतात, सगळ्या प्रकारच्या भाज्या तिथे घेऊन येतात, अन्नसुद्धा वस्तू एकत्र येतात आणि या शहरातले सुद्धा सर्व लोक या 3 बाजारामध्ये येतात. कारण 400-500 सगळं इथं शॉप्स त्यावेळेस असतात आणि मला फक्त सामान्य माणसालाही परवडणारे भाव इथं आहे आणि सामान्य माणसाचं पोट भरणारी सुद्धा ही जागा आहे. आणि हीच बंद करण्याचा डाव भारतीय जनता पार्टी करते. त्याला आम्ही विरोध करतो. म्हणून आम्ही चला रे चला भाजप बाजाराला चला अशा पद्धतीनं भूमिका घेतलेली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या बैठकीत झालेल्या गोळीबारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी निषेध नोंदवला आहे. जय श्रीराम. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती हल्ला झाला आणि भारताच्या पंतप्रधानांनी निषेध व्यक्त केला. मुद्दा असा आहे, ज्या डोनाल्ड ट्रम्पनी भारताला नरक म्हटलंय त्याला जर का त्याच्यावर जर हल्ला झाला तर आपण निषेध व्यक्त करणार असलो, याचा अर्थ आपण जे भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी आहेत, जे अशा पद्धतीचा निषेध नोंदवत आहेत, ते भारताला नरक म्हणतायत. म्हणजे तुम्ही नरकाचे पंतप्रधान आहात का? ह्याच्यासाठी संघाने कष्ट केले का इतके वर्ष? लाज वाटत नाही पंतप्रधानांना? जो माणूस आपल्याला धादांतपणे नरक म्हणतोय त्याच्यावरती हल्ला झाला तर तुम्ही निषेध व्यक्त करता. आणि तिकडे तो खोमेनी मेला, ज्यांनी भारतामध्ये 90,000 कोटी रुपये दिले आपल्याला,
जे अनेक वर्ष आपल्याला तेल पुरवठा करत होता त्याच्यावरती तुमचे ब्रशब्द नाही. ख्रिश्चन, मुस्लिम, हिंदू विषय हा नाहीये, विषय भारत मातेचा आहे. भारताला नरक म्हटलंय. त्याच्यावर हल्ला झाल्या पंतप्रधान म्हणतायत की त्याचा आम्ही निषेध करतो. मग काय भारत नरक आहे असं तुमचं म्हणणं आहे पंतप्रधान महोदय? भारतीय जनता पक्षाचे लोक, अरे काय चाललंय काय तुम्हाला? इतके बेजार आणि गुलाम झाले का रे तुम्ही? शी, घाण कुठले. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची बातमी खोटी, त्यामुळे राजकीय समीकरण जुळवू नये, मंत्री संजय शिरसाट यांचं प्रतिपादन. तर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना चोरून भेटण्याची आवश्यकता नाही, शिवसेना नेते अंबादास दानवे यांचं पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण. तर अर्थसंकल्पात दुरुस्ती व वाढ करण्याचं सर्व मते महापौरांकडे अधिकार, अर्थसंकल्पीय सभेत सखोल मंथनसह कविता शेरो शायरींनी संपन्न. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.